मित्रांनो, श्रीकांत ड्रायव्हर आहेत बागायवाडीचे आणि दावणीला वासरू त्यांच्या आता चांगलं घडलंय. 3 मैदान झाली आणि तिन्ही मैदानात मालकाच्या कपाळाला गुलाल लावलेला आहे. आणि काय होतं माहिती आहे का, बैलगाडा क्षेत्रात गुलाल म्हणले की मालकासाठी एखाद्या देवाचा आशीर्वाद आपल्याला भेटतो. त्या आशीर्वादापेक्षा कमी नाही गुलाल. ड्रायव्हर कमी दिवसात वासरानं जास्त यश दिले. होय, कमी दिवसात जास्त यश दिले आपल्याला, आपण काय नाराज नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्याचा गुरु आपला जे मथुर होता त्यानं तयार केलं ते आता बैल मी विकला मुंबईला, त्यानं तयार केलं वासरू विकांते. काय नाव ठेवलं वासराचं? नाव साराच्या ठेवले. ड्रायव्हर, आता वासरू तुम्ही ही खरेदी केलं का घरच्याच गायचं? नाही, खरेदी केली आपण मिरजकडून. आम्ही खरेदी केली. महेश म्हणून पोरग आहे, त्यांच्यापासून आपण आणलेली वासरू. मग काय आता बघितलं काय त्यात घेताना का तिचा फिटनेस म्हणा, वासराचा पारा हेच बघून घेतलं, खुरं वगैरे फाउंडेशन बघून घेतलं. आता ड्रायव्हर आणि बैलगाडा मालक आज दोन्ही गोष्टी केल्यात. आज त्याच्या गाडीवर पण बसताय आणि मालक पण आहे वैयक्तिक. होय, स्वतः ड्रायव्हर स्वतः मालक. आनंद मोठा आहे, काय अडचण नाही, चांगलं झालं. काय वाटतं एक मालक म्हणून, काय वाटतं ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या वासराच्या गाडीवर बसतात त्यावेळेस? मालक म्हणूनच मी गाडी बसतो आपल्या, आणि ड्रायव्हर म्हणून मी गाडी आणतच नाही. स्वतःचा वासरा या दृष्टीने गाडी काय म्हणतो. आणि कुणा जर गाड्या नाही बसलो तरी सुद्धा त्या रीतीने जेवढं आपल्याला होईल तेवढं आपण पर्याय करतो गाडी आणताना. शेवटी त्या बैलवाल्यांचं नशीब लागणं नाही लागणं. आता कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस ड्रायव्हर म्हणून आता मैदानात त्यावेळेस आपला बैल नसतो की आज कोणाची तरी गाड्या हाणायच्या, त्यासाठी खाशी यायच्या, त्यावेळेची तयारी. आणि आजचा बैलगाड्या मालक म्हणून आपलं स्वतःचं वासरू घेऊन गाडी घेऊन यायचं, त्यावेळेची तयारी. या दोन्हीत काय बदल जाणवते? आता कसं आहे, आपण स्वतः जर आपलं वासरू घेऊन आलं तर मग दुसऱ्याच्या जनावरात लक्ष ठेवता येत नाही. कारण आपलं वासरू पळवायचं, झुपायचं, न्यायचं, पोर आमची कमी असते ती, त्यामुळे मी दुसऱ्या गाड्यांचे काही लक्ष देत नाही. तर सकाळी आपण गटपास केला त्यावेळेस मी वासरापाशी थांबलो, कुठं हालू सुद्धा नव्हतो. डायरेक्ट सीमेलाच गडबड बघायला गेलो, सीमेला पळवायला नेलं. पण आता बघा की तुम्ही ड्रायव्हर आहे, तुम्हाला झालंय बैलगाडा मालकांचे असे दुःख माहीत असतील की कितीतरी मैदान हार होती, गुलाल भेटत नाही, क्वार्टर फायनल असेल किंवा फायनल असेल भेटत नाही. आज तिसरंच मैदानात, तिन्ही मैदानात तुम्हाला गुलालाच पात्र ठेवलंय त्यानं. होय, गुलाल पात्र ठेवलंय. शेवटी कसं आहे, त्या मालकाला नशीब बी लग पाहिजे आणि सुरुवात बी चांगली झाली पाहिजे आणि आपल्याला वस्तू पण पळणारी पाहिजे. नुसती वस्तू पळणार चालेल, त्याला नशीब बी चांगलं पाहिजे. काय सगळा खेळ नशीब बी राहतोय, नुसता बैला बी राहत नाही. बैल आता एखाद्या माप पळतोय पण पैऱ्याकडनं मार खातोय किंवा गाडी व्यवस्थित निघत नाही, ड्रायव्हर कुठतरी चूक बोलतोय, चुकतोय ड्रायव्हर, असं होतं, त्यामुळे गाडी मार खाते. सगळ्या बाबीकडनं जुळून आल्या पाहिजे. ड्रायव्हर म्हणा, पैरा म्हणा, फाटी म्हणा, ते मैदान वीज जळून त्या मैदान राहण्याची की म्हणजे शिपायची कपीट पाहिजे बैलांच्या पाणी, सगळं जुळून लागतं तेव्हा ते जुळतंय. नुसता बैल पळून चालत नाही किंवा ड्रायव्हर गाडी ती गाडी लागत नाही, असा विषय असते. वासरू तयार करताना कसं तयारी करतात त्याची? कारण ड्रायव्हर बहुतेक जास्त तयार वासरू एखादं करायचं किंवा आपलं स्वतःचं वासरू, या गोष्टी जुळत नाही त्या. कारण ड्रायव्हर की पण करायची आणि वासरू बी स्वतःच तयार करायचं. नाही, वासरू तयार करताना आपलं वासरू काय लेवलला पळतंय त्या लेवलचा बैल बघून आपण घालायचा. मोरचा बैल घालून तिची वड काढून काढण्यात काय सुद्धा अर्थ नाही. कारण का वासरांचा मोरचा बैल घालून वड काढली, वासराचं पायच बंद घालून तर ते कदापि म्हणजे शक्यतो ते ह्याला लागत नाही, पण पहिल्या ग्रीपला लागत नाही, असं होते. म्हणून आपलं वासरू काय लेवलला पळते, कुठला बैल चालतो हे बघून आपण घालायचं. कमीत कमी त्या बैलाला आपल्या वासरात तोंड टाकून पाहायला पाहिजे, म्हणजे तिची ही झाली नाही पाहिजे, मुरशी झाली नाही पाहिजे पाळण्याची. आता काय लोक काय करतात, स्पीडचा बैल घालायला वासरू आपलं कमी पळत असते, मग ते वासरू पडतंय, लागतंय, आडकाडी गुत्या, पुन्हा ते मोर्चाट पळत नाही, बेते, असं करायचं नाही. कमी बैल घालूनच हे करायचं, असा विषय. ते मध्यंतरी बघा विपुल की बॅट टाकली ती की कमी बैल घालून गाडी पळवा, 100% तुमचं. तसंच मी आज चांगला बैल कारगिल सुद्धा आमच्या भागाचा शिराचा बच्चा कारगिल आहे, चांगल्या ठिकाणी बैल पळतोय, भागात राहिला तो ते बैल आम्ही राहते. काल आमचा पायरा झालाय शिळामध्येच. मित्रांनो बघा, काल पायरा झाला आणि आज फायनलचा गुलाल. म्हणजे एकामेकाचा मालकांचा बी एकामेका विश्वास पाहिजे. आमचं ते रेडचे मित्र आहे राजू म्हणून, ते म्हणले अरे वडूला वासरू ते श्रीकांत लय पाहिले, कारगिल मोकळा आहे, कारगिल वासरू हाणे का, हाणे म्हणलं तू याला पाहिजे. म्हणलं तर तो नाही म्हणला, आमच्या मुलगीचा मला परीक्षा कोल्हापूरला, मी जाणार मला तिकडे, तुमचं तुम्ही म्हणला जा. आता त्याचा मला सिमी पुण्याला बी फोन आला, सिमीच्या अगोदर फोन आला राजू की गाडी श्रीकांत लागते, फक्त तू डोक्यानं गाडी आण. आणि हे ना आता कसा डोक्यानं गाडी आणायची, ड्रायव्हर झाला की विषय मिटला, शांत डोक्यानं गाडी लागत्या.
नक्की काय डोक्यात ठेवतो आपण तुम्ही म्हणला वायबल झालं नाही पाहिजे. हा आता कसं आहे काय काढावर काय करते ती खायनं गाड्या आणतात पण मोरं ज्यावेळी आपण निकालाला एकामेकाला म्हणजे सरासरी एकामेकाला आपण हे करतोय गाड्यानं बघ त्यावेळी वायबल होईल ना ड्रायव्हर गाडीच हाणायची फक्त एखाद्यावर त्या गाडी बघतोय एखाद्यावर ह्या गाडी बघतोय असं बघाय नाही नुसती गाड्या नाही नागू किंवा नाही लागू ते शिवाय बारा पण मोर्चा निकाल तर ड्रायव्हर त्या गाडी हाणायची तर हाणायची इकडे तिकडे बघली ती वायबल झाला तेवढ्याच गाडी निघून जाते कडच्या असा विषय होते. मित्रांनो बघा आज ड्रायव्हरांनी त्यांचा अनुभव सांगितला की आपलं काम आपण करत राहायचं 100% यश आपल्याला भेटत राहतंय. म्हणजे जर ड्रायव्हरनं जर चांगली कामगिरी केली स्वतःच्या ह्याच्यात तर न निकाल बघता किंवा काय निकाल लागलेला असतो आपल्याकडे 100% ड्रायव्हरनं गाडी त्या रीतीने हाणली बिन वायबल होता का बिन बेता जर गाडी हाणली तर 100% त्याला यश मिळणारच. फक्त तो पुढच्या रानात जर भ्याला कारण कसं आहे 5 न 6 न गट न पळणं काय एवढं वाटत नाही. आता 10 न गट पाहिलेत सिमी 10 न सिमी गट काय आज 2-2 चिठ्ठ्याच्यामुळे 4-4 न म्हणा 5-5 गट पळले त्याचा काय विषय नाही काढायचा फक्त सिमी 10 न पळालं ह्यात डोक्यानंच गाडी लागत्या मग कड असो किंवा मध्ये असो असा विषय असतो. बरं आता आज गुलाल भेटलेला आहे गुलालाचं महत्व काय आहे ते एक बैलगाडा मालकालाच माहित आहे. 100% प्रत्येक जण पैशासाठी पळत नसतोय. एक आपलं नाव भागात नाव राहावं गुलाल मिळावा कुठला बैल घालायचा आपण त्या पाठीला कुठला बैल चालत बाबा आपल्याला असं आपण कायम पळायतोय आपल्या सगळ्या पाठी माहिती आहे ऑलरेडी बाबा काय ना अमरावती पाटील नॉर्मली एकार उजवीला आहे तिथं बैल कुठला चालेल कसला पाहिजे हे डोक्यानं सगळं करायचं. बैल वासरू आपल्या वासराचा पळ कसा आहे किंवा काय आहे सगळ्या गोष्टी बघून बैल कसा पायऱ्याला घातला पाहिजे. बैल कमीत कमी वासराला शहाणा बैल पाहिजे बघा म्हणजे लय अवचाक पळणारा बैल चालत नाही म्हणजे थोडक्यात इद्रा सलगरी बैल चालत नाही कारण ते सलगरी इद्रा बैल सुटला एक बैल पळायच्या नादाला लागतो वासरू कमी जास्त लागले वासरा पण निघून देत नाही बैल ते सलगरी की असते ते कटवून देत बैल मग वासरं ज्यांना शिकवायचं ते उजेडा नाही तिने शहाणा बैल घालूनच पळायचं. शहाणा बैल पळायला 100% यश आहेच. लय पुढचा बैल घाला गेला त्याचा उपयोग नाही. आपण वासरू पळणार पुन्हा नाही पळालं की पुन्हा एकदा रिवर्स आलं की पुन्हा ते लवकर रामदारीत नाही मग सीझन त्यात जातोय तोवर त्यानं दात लागतोय असं होतंय. आता बरीच जण म्हणतात की पायऱ्याला अडचणी येते त्या अडचण येते का तुम्हाला. नाही बघा पैऱ्यालाही मला बी अडचण होती ती प्रत्येकाला अडचण येते फक्त एवढा आहे की आपली वस्तू पळाली की अडचणी येत नाही एवढं 100% वस्तू आपली पळायला लागत्या. आता कसं होतंय आपला वासरू काय म्हणजे 6-7 नंबरला पळणार आणि आपण टॉपचा पैरा मागणार तो बैल कसा आपल्याला पैरा देणार नाही देणार त्याचा बैल गुलाला असतो आपल्याला कसा पैरा देणार तो बरं त्या बैल मला काय इच्छा असते बाबा मला वायदी देऊ नको माझा बैल गुलाल राहू दे कारण माझा गुलालचा बैल आहे. मग आणि हा नादात कसं आहे पावणार रावळा मेहना कोण बघत नाही फक्त गाडी पाहायला पाहिजे पावणारा सगळं म्हणजे सगळ्या मटण कापतो येऊन जीव जा असा विषय गाडी गुलात ज्याचं त्याचं डोक्यात येत असते गाडी गुलात राहिली पाहिजे. पाहुणबाई संबंध आपला आपण संध्याकाळी बकरं कापतो जेवण तुझा पण नाही तुझं वासरू ज्यावेळी बघ ना मी स्वतः बैल तू पळव्या गाडी काय अडचण नाही. मग उगाच त्या मोर्चा माणसाला अडचणीत आपण आणायचं बैल मागून त्याला नाही म्हणता येत नाही त्याचा बैल चांगला वरच्या टॉपच्या लेवलला पळायचा असतोय आपल्या वासरामोर त्याच्या बैलाचं मार खातो कुठतरी पण त्यानं तोंड करून नाराज करून घरी जायचं ह्याचा काय सुद्धा उपयोग नाही भावानं. बघा हे आहे बैलगाडी क्षेत्र ह्यात कोण पाहुणा रावळा नाही कोण कुणाचं काय नाही यात फक्त तुमचा बैल पळायला पाहिजे. पण आता वासरू चांगलं पळतंय पैरे चांगले येतील मुलाखत झाल्यावर पैरे देणार का. 100% देणार पण मी तो बैलाचा कमीत कमी त्या बैलाचा व्हिडिओ बघून मी बैल देणार नाहीतर कसं होईल मी आता बॅगी टाकतोय मी जी नंबर माझा पडणार तिथं लगेच तुम्ही फोन करणार मला वासरू द्या तसं नाही मी तुमचा बैल कसा पळतोय मला व्हिडिओ टाका त्या बेतन तुम्हाला मी फोन करतो आपली गाडी पळूया किंवा नाही मग ते कोणाचा बिबेल असो. मग तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा कॉन्टॅक्ट नंबर. माझं नाव श्रीकांत बागावडी माझा मोबाईल नंबर आहे 9422 700 729. मित्रांनो कॉन्टॅक्ट करा जर त्यांना जर पटले त्यांनी जर सांगितलं तर 100% पायरा होईल आणि वासरूचा पळ चांगलाच चारी कांदी वासरू आपला आहे डावीनं हात बाहेर पळतंय उजवीनं हात बाहेर पळतंय त्याला आम्ही सेकंदला चारी बाजून पळलो आमचा मथुर जो होता त्या मथुरची कृपा त्या मथुर याला शिकून काढले म्हणजे तसं स्टेप बाय स्टेप माझ्या प्रत्येक बैलांनी वासरू तयार करून ठेवलं ते बैल तयार करून मी आता हे तयार केलं म्हणजे माझ्या सागरनं मथुरा तयार केला आणि मथुरनं ह्याला तयार केला. बघा मित्रांनो शिकाय काय भेटते यात की घरी जर चांगला शहाणा बैल ठेवला तर 100% तुमच्या घरी वासरं घडणार आहेत. आपण शुभेच्छा करूया ड्रायव्हरांना की अशीच वासरं कायम घडतील. धन्यवाद.